नमस्ते. आज माझ्यासोबत ॲडव्होकेट जया मोरे आहेत, जे पुण्याहून आले. नेहमी ते दरवर्षी येतातच, गेली 7-8 वर्ष ते नेहमी रेग्युलरली येतात. माझे एक परममित्र आहेत आकाश गोंदवले, त्यांच्या त्या भगिनी आहेत. तर गेली 10 दिवस आपण राहिलात. नेहमी तुम्ही येताच, पण नेहमी येतात आणि आज काय फरक वाटतं तुमचं तुम्हाला? ॲक्च्युली गेली 8 वर्ष ही तपश्चर्या चालू आहे. पहिलं 2 वेळेस मला जबरदस्तीने आणून ठेवलेलं होतं, पण नंतर या सगळ्याची मला सवय व्हायला लागली. आणि जशी मला या सगळ्याची सवय व्हायला लागली तसं नाही का, म्हणजे काही 12 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती की दर 3 दिवसांनी मला एक इंजेक्शन घ्यावं लागायचं. म्हणजे बॉडी पेन असायचं, काही ना काहीतरी व्हायचं, किंवा मग 1-2 महिन्यात मला हॉस्पिटलाइज करायला लागायचं. तर प्रश्न होता की मला जर काही काढले रिपोर्ट तर रिपोर्टमध्ये काहीच जायचं, पण मला पेन होतंय. मग घरचे म्हणायचे, तू नाटक करतेस का? आता हे पेन आहे पण ते दिसत नाहीये किंवा ते रिपोर्टमध्ये येत नाही. आणि महिलांमध्ये अशा इश्यूज बरेच असतात, कारण ते व्हिटॅमिन डी कमी होतं, B12 कमी होतं, कॅल्शियम कमी असतं, ब्लड कमी असतं. मग ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मला काहीतरी रस्ता पाहिजे होता. आणि मग एक दिवस दादा मला म्हटला की तू चल. मग मला इथे घेऊन आला. मग शिवांबू पहिल्यांदा घेताना, कारण तर इतक्या सगळ्या मान्यता आपल्याकडे असतात की नाही हे घाण आहे, हे नाही खाल्लं पाहिजे, हे नाही पिलं पाहिजे. तर मग ते निघूसपर्यंत मात्र मला त्रास झाला. पण त्याच्यानंतर आता असं झालंय की मागचे कित्येक वर्ष मी हॉस्पिटलाइज नाही झालेले. मला कुठलंही मेडिसिन चालू नाही, मला हेल्थ इश्यूज अजिबात नाही आहेत. मी अगदी स्वस्थ आहे. मी फार फिरतीवरती, म्हणजे जवळपास 15 ते 20 दिवस महिन्यातले मी बाहेर असते. आणि मला जर बाहेरचं खाणं होतं त्याच्यामुळे वेट गेन होणं वगैरे नॉर्मल आहे. पण मी म्हणते, हे जे सर्व्हिसिंग आहे, दरवर्षी मी येते, 10 दिवस राहते, उपवास करते, शरीरशुद्धी करते, परत मी म्हणते पाप करायला कमी होते. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं इन्शुरन्स आहे. हा, 100% हा इन्शुरन्सच आहे, कारण ते इन्शुरन्स नाही मी पैसे भरते तसं. पण काय खावं, कसं वागावं, मनमयी शरीरामध्ये काय चालतं, प्राणमयी शरीरामध्ये काय चालतं, तुमचं श्वसनावरती किती हे पाहिजे, किंवा तुमचं अन्न खाण्यावरती किती कंट्रोल पाहिजे. म्हणजे मी इथं आले म्हणून मी 2 वेळेस जेवते, नाही तर पहिलं आलं जाऊ दे असं होतं. तर ते आता माझं कमी झालंय. आता मी 2 टाइम व्यवस्थित खाते. अनहेल्दी गोष्ट दिसली की डायवर्ट करते. मागची 6 वर्ष मी शुगर अजिबात घेतलेली नाही, गुळ यूज करते. मला खूप खावंसं वाटलं गोड तर मी शेंगदाण्याचे लाडू घरात बनवून ठेवलेले असतात, तर गोड शेंगदाण्याचा लाडू मी खाते. कारण तर सवय, म्हणजे ती पण एक हॅबिट आहे. तुम्ही जर साखर नाही ना खाल्ली, तुम्हाला दिवसभर दारू पिणारा जसं दारू आठवतं तसं साखर खाण्याला साखर आठवत असते. म्हणजे काहीतरी गोड खावं असं होतं. तर मग त्याला मग ऑप्शनल शेंगदाण्याचे लाडू ठेवलं. मग त्यांनी माझं, म्हणजे अगोदर इथं येण्या अगोदर 8 वर्षापूर्वी माझं 7च्या वरती कधी ब्लड गेलेलं मला आठवत नाही. हिमोग्लोबिन एवढं कमी होतं? हा, इतकं. आता किती आहे? आता 12.5 आहे. 12.5 आहे. आणि ते मेंटेन आहे. पण कोरोनाच्या वेळेला मला वाटतं तुमचं वजन जास्त वाढलं होतं. किती होतं वजन? मला कोविड झाला तर माझं 96 झालं, 96 किलो वजन झालं. आणि मी इतकी खात होते, म्हणजे एका टायमाला मी 27 चपात्या खायची. लोकांना हे आश्चर्य वाटतं की 1 टाइम, म्हणजे घरातले स्वयंपाक करून कंटाळायचे आणि मी खाऊन, म्हणजे मला एका जागेवरती बसून खाल्लं पण जायचं नाही, कारण तर पाठ भरून यायची, माझी अशक्तपणा होता. आणि त्यांनी 29 गोळ्या सकाळी, दुपारी 27 आणि संध्याकाळी परत 29, इतक्या गोळ्या होत्या त्या. आणि ती भूक लागायची मला, माझं पोट इतकं झालं होतं. आणि मग ते 6 महिन्याचा पिरियड गेल्यानंतर मग पुन्हा डायट, जेवण, मग जे जुनी पुस्तकं ज्यांना मी अगदी वरती माळ्यावरती ठेवून दिले होते, ती सगळी अन्न खाण्याचे पदार्थ मी बाहेर काढले. आता वाचून अन्नामध्ये सगळा बदल केला, कारण तुमच्याकडनंच ते पुस्तकं मला मिळाली होती. आणि मग माझं वजन येऊन 76 वरती अडकलं. म्हणजे 98 वरून तुम्ही 76 वरती आला. आणि 76-78 होतो आय थिंक मी इथं आले त्यावेळेस, लास्ट 1.5 वर्षापूर्वी. आणि मग पुन्हा तो सेट केलं मी 70 वरती सेट केलं. मध्ये थोडंसं हेल्थ इश्यू झाला आणि परत 2-3 किलो गेला. आता गेल्या 10 दिवसामध्ये किती कमी झालाय? आता 7 किलो कमी. 7 किलो कमी झालाय. 7 किलो कमी झाले. माझं टार्गेट आहे 65 वरती मेंटेन ठेवायचं. सरांनी मला 62 सांगितलं, तर ठीक आहे, काय हरकत नाही, मी पुढच्या वर्षातून नाही कमी करत आहे. आता माझं टार्गेट काय आहे की जे मी आता 66-67 करून चालले ना, आता हे मला मेंटेन ठेवायचं, म्हणजे याच्यात वाढ नाही झाली पाहिजे. आणि हे जर वारंवार करत राहिलं तर खरं तर इथं आजारी होऊन येण्यापेक्षा मला वाटतं सर्व्हिसिंग करायला येणं खूप वर्षाचं. म्हणजे आजारी झाल्यानंतर इथं गाठ उठलीये, BP वाढलाय, शुगर वाढलाय, मग यायचं, मग ते काहीतरी करायचं, त्याच्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही इथे या आणि स्वतःची सर्व्हिसिंग करून घ्या. म्हणजे आतड्यांमध्ये जे काही साठलेलं असेल ते सगळं बाहेर निघतंय आणि तुमची शुद्धी होते.
खरंच धन्यवाद सर. आपल्यासारख्या युवा महिलांना तुम्ही काय सांगाल? ते बऱ्याच वेळेला कसं होतं, शिवांबूचं नाव ऐकल्या ऐकल्या ते चिचू चुचू करायला लागतात. त्यांना तुम्ही ऍज अ ऍडव्होकेट तुम्ही काय मेसेज द्या? ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, बऱ्याच गोष्टींच्या मान्यता असतात आपल्या मनामध्ये मैत्रिणींना, की नाही का हे घाण आहे, आणि महिलांना तर मग पिरियड्समुळे वगैरे आणखीन जास्त हे असतं. पण नाही का, जर तुम्हाला तुमचं ब्लड जागेवर ठेवायचं असेल, तुमचं कॅल्शियम, व्हिटॅमिन्स सगळे जागेवर आपल्यात खूप जास्त हार्मोन्स इम्बॅलन्स होत असतात, आणि मग ह्या सगळ्यामध्ये होतं असतं की मग आपली तब्येत ढासळत जाते, आणि आपण असं घरातलं व्यक्तिमत्व असतो का आपण आजारी पडलो की अख्खं घर आजारी पडतं. जेव्हा आपण हेल्दी राहणं फार गरजेचं आहे. मग आपण हेल्दी राहायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर आपण शिवंबू घेतलं पाहिजे. त्याने तुमची शुद्धी होते, तुमचं हार्मोन्स बॅलन्स राहतात, तुमचं ब्लड बॅलन्स राहतंय, तुमचे सगळे हार्मोन्स व्यवस्थित राहतात, सगळं काम करतात, तर तुम्ही आजारी पडणार नाही. आणि आपल्याला सगळ्यांना पोट वाढलेलं असतं, ते कमी करायचं असतं आणि सुंदर दिसायचं असतं. तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा रामबाण उपाय तुम्ही कुठल्याही पार्लरमध्ये शोधलात तरी सापडणार नाही. म्हणजे तुम्ही माझ्याकडे बघून माझ्या वयाचा अंदाज नाही लावू शकणार. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. तुमच्या भावी आयुष्यामध्ये नेहमीच अशा पद्धतीची स्वास्थ्य मिळत राहू दे ही शुभकामना. धन्यवाद सर, तुमच्यामुळे आमच्या आयुष्यात एवढा आनंद आला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.